सगळं संपवा, काल परत आणला होता डब्बा. अच्छा, म्हणजे चालेल तुम्हाला माझं पोट सुटलेलं वगैरे? आपल्या माणसाचं आपल्यावर प्रेम असेल ना, तर तो कसाही दिसत असला तर फरक नाही पडत. नवरा बायकोचं एकमेकांवर प्रेम असलं पाहिजे, फक्त त्यांच्या दिसण्यावर, शरीरावर नाही, तर विचारावर आणि कर्तृत्वावर त्यांनी पाळलं पाहिजे. शरीर फक्त प्रेम व्यक्त करण्याचं साधन आहे, साध्य नाही. चला, त्या निमित्ताने का होईना तुम्ही कबूल तरी केलं की तुमचं प्रेम आहे. पण असं गोल गोल फिरवण्यापेक्षा तुम्ही जर डायरेक्टली मला सांगितलं असतं ना, तर मला अजून आवडलं असतं. आय मीन काय? तेच those 3 magical words. बोला ना प्लीज. फेब्रुवारीचा महिना खूप चांगला जाणार आहे असं वाटतंय. बोला ना. आकाश, आई. इथे आथय. हा, ते डबा. मी म्हणत होते की उद्या आपल्या घरी महत्वाची आणि मोठी पूजा आहे, तर घरचे सगळे मेंबर घरातच हवेत. उद्या सुट्टी घ्या तुम्ही. ओके, पण कसली पूजा आहे आणि कशासाठी? ते तनया प्रेग्नंट आहे ना, तिचं बाळणपण व्यवस्थित व्हावं म्हणून नवग्रह शांती ठेवलीये, गर्भसंस्कार आहेत. ओके. आता घरामध्ये नवीन माणूस येणार आहे, ठाकूरांचा खरा वारस येणार आहे. मग पूजा नको करायला? सगळं निर्विघ्नपणे पार नको पडायला? नाहीतर कधी कोणाची दृष्ट लागेल काही सांगता येत नाही. म्हणून ठाकूरांचा खरा वारस सुखरूप असावा म्हणून ही पूजा आहे. खरा वारस म्हणजे? खरा वारस म्हणजे अखिलचं बाळ, हेच आपलं वारस आहे ना. आता चिनू म्हणून परक्याचं धन. नाही, आता असं काही राहिलं नाहीये. मुली आणि मुलं हे एक समानच आहेत. इनफॅक्ट मुली मुलांपेक्षाही पुढे चाललेत. काय बिझनेस असू दे किंवा घर, दे आर राईट देअर. हा, असेल असतील, पण काही झालं तरी चिनू मनू लग्न होऊन परक्या घरी जाणार की नाही? मग ठाकूरांचा एवढा मोठा डोलारा सांभाळणार कोण? अखिलचं बाळ. बनी आहे की नाही, माझ्यासाठी बनी या घरचा वारस नाही होऊ शकत. ना आपल्या रक्ताचा ना नात्याचा, त्याचा आणि या घराचा काही संबंध नाही.